आज मार्गशीर्ष महिन्यातलं शेवटचं गुरुवार. म्हटलं गोडधोड काहीतरी करूया. करते गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या. गव्हाचं पीठ मीठ घातलं आणि घटसर मळून एका रुमालात बांधलं आहे. त्याचं पोटलं बांधून थंड पाण्यात तासभर ठेवून द्यायचं. मऊ लुसलुशीत पुरणपोळे होतं. चण्याची डाळ भिजवलं, स्वच्छ धुतलं आणि ती कुकराक लावून 5 शिट्यो काढून घेतलं. आज एक नवीन कढई घेतलं आहे राजेशची. मस्त, त्याच्यात काही एक जळणा बिळणा नाही. म्हटलं आज पहिला नवीन म्हणून त्याच्यात पुरण करूया. पुरण सगळा बारीक करून घेतलं आहे. नंतर समप्रमाणात गूळ घातलं आहे. 1 चमचो वेलची पावडर गॅसवर ठेवून पूर्ण आटवलं आहे. त्याच्यानंतर थंड झाल्यावर असा चाळणीत गाळून घेतलं आहे. म्हणजे मऊ लुसलुशीत पुरणपोळे होतं. तोपर्यंत सव्वा तास झालं. गव्हाचा पीठ पोटल्यातून बाहेर काढलं आहे. मऊ लुसलुशीत झाला. त्याका तेलाचो हात लावून असा मळून घेतलं आहे. नंतर लातयो केलं आहे आणि ते असं पुरणान भरलं आहे आणि पातळ लाटून घेतलं. आणि आमका असं छोटे छोटे लाटू घेणत नाही, मोठं तवोभर पुरणपोळी. अप्रतिम चव आणि गरगरीत टम्म फुगता, मऊ लुसलुशीत लागतं. असे करून बघा. गव्हाचे एकदम टेस्टी लागतात मैद्यापेक्षाही. मैद्याच्यो दिसाक बऱ्यो पण चवीक गव्हाच्यो बऱ्यो. आणि आमका गव्हाच्या पिठाच्यो आवडतात मैद्यापेक्षा. बऱ्याच वेळा आम्ही करतो. व्यवस्थित अलटून पलटून तूप लावायचं आहे. घरगुती तूप असा. एकदम भारी लागतात आणि टम्म फुगतात आणि मऊ लुसलुशीतच राहतात. असे पुरणपोळे करा, खावा. आवडतले तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.